नांदेड़ में संभाजी भिड़े के कार्यक्रम को रोकने की मांग। नांदेड़ वंचित बहुजन आघाड़ी (वीबीए) ने नांदेड़ जिला प्रशासन से शिव प्रतिष्ठान के संभाजी भिड़े को शहर में एक कार्यक्रम आयोजित करने से रोकने का आग्रह किया है। वीबीए ने दावा किया है कि भिड़े की उपस्थिति से सांप्रदायिक तनाव पैदा हो सकता है और शहर की शांति भंग हो सकती है। वंचित बहुजन आघाड़ी महाराष्ट्र के उपाध्यक्ष फारूक अहमद ने जिलाधिकारी को एक ज्ञापन सौंपकर कहा, संभाजी भिड़े की पृष्ठभूमि को देखते हुए उनके कार्यक्रमों के कारण दो समुदायों के बीच विवाद हुआ है, जिससे महाराष्ट्र में कई स्थानों पर कानून और व्यवस्था की समस्या उत्पन्न हुई है। फारूक अहमद ने कहा कि गाड़ीपुरा क्षेत्र, जहां भिड़े का कार्यक्रम निर्धारित है, एक संवेदनशील क्षेत्र है। उन्होंने कहा कि अगर भिड़े ने कोई भड़काऊ बयान दिया तो शहर में कानून और व्यवस्था की समस्या पैदा हो सकती है। वंचित बहुजन आघाड़ी ने जिला प्रशासन से मामले पर गंभीरता से विचार करने और कार्यक्रम को रोकने का आग्रह किया है। उन्होंने चेतावनी दी कि अगर कार्यक्रम हुआ और शहर में कानून और व्यवस्था की कोई समस्या हुई तो जिला प्रशासन जिम्मेदार होगा। इस बीच पुलिस ने कहा है कि वे स्थिति पर नजर रख रहे हैं और कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए सभी आवश्यक कदम उठाएंगे। देशात आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवलेला आहे। चित्रपट आणि त्याच्यातून होणाऱ्या चुकीच्या चर्चेमधून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखे काम होत आहेत। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन हत्याचे प्रकरण, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातला सामान्य माणूस हादरलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये विनाकारण गरज नसताना जमावडा करून वेगवेगळे कॅम्पेन राबवून तरुणांना भडकाभडकीचे कामं चालू असताना आपला नांदेड जिल्हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये लोकसभा विधानसभेच्या दोन लोकसभेच्या निवडणुका होऊनही शांत राहिलेला आहे। परंतु शहरामध्ये बॅनरबाजी झालेली आहे। भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर प्रमुख आरोपी म्हणून आरोप लागलेले आहेत आणि ज्यांच्या वक्तव्यामुळे महात्मा फुलेंच्या विरोधातील असो, छत्रपती शिवरायांच्या विरोधातले असो की इतर महामानवांच्या विरोधातल्या विचारांमुळे ज्यांच्या विरोधात एक समाजमत आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा एक दौरा होतोय। या पद्धतीचे बॅनर लागल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाला म्हणलेलं आहे की त्यांच्या येण्यामुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे। मी तरुणांना पण एक विनंती करतो की ज्या मनोहर भिडेला किंवा संभाजी भिडे जो स्वतःला म्हणतो, त्या मनोहर भिडेला आज तरुण एक आयडॉल मानत आहेत। मी त्यांना विचारतो की आजपर्यंत त्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केलेल्या कोणत्या तरी प्रकरणामध्ये तोंड उघडलेलं आहे का? जेम्स लेननं राष्ट्रमाता जिजाऊच्या विरोधामध्ये त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा लिहिला। त्या जेम्स लेनला मदत करणारे हे भिडेच्या अवतीभोवतालचे लोक आहेत। एवढं सगळं घडत असताना सुद्धा आजपर्यंत भिडेनं त्या जेम्स लेनचा निषेध केला नाही, जेम्स लेनला मदत केलेल्यांचा निषेध केला नाही। ज्या गडकरीनं छत्रपती संभाजी रायांबद्दल चुकीचे शब्द वापरलेत, अवमान केला, त्याच्या विरोधात बोलला नाही। आज जे कोरटकर आता इतकं वाईट पद्धतीनं कोरटकरनं अवमान केलेला आहे, सोलापूरकरनं केलं। आज नांदेडच्या तरुणांनी भिडेला विचारलं पाहिजे यांच्याबद्दल काय मत आहे। त्या कुणाल कामरावर भिडे गुरुजीचा वक्तव्य येतो पण कोरटकरवर येत नाही। हिच्यावरूनच यांना फक्त समाजामध्ये द्वेष पेरायचा आहे। तरुणांनी जागरूक व्हावं। आपल्या संविधानाला अनुकूल राष्ट्र निर्माण झाला पाहिजे। मग कोणते इकडले असो की तिकडले असो, धर्म जातीच्या भांडणामध्ये न पडता आपला जिल्हा, आपला राज्य हा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारा आणि विकासाकडे जाणारा आपल्याला घडवायचा आहे। तरच आपण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचे स्वराज मॉडल हे जगापुढे ठेवू शकू। रूबरू न्यूज चैनल देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर 9049032007 पर व्हाट्सएप कॉल या मैसेज कर सकते हैं।